तर जरांगेंच्या मुंबईमधल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगरमधून देखील मोठ्या प्रमाणात सकल मराठा बांधव हे राज्यामध्ये मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। मराठा मावळा संघटनेचे पदाधिकारी देखील या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगरमधून निघालेत। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित पवार यांनी। मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। त्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून लोक त्यांना जुळत जात आहेत। त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरातून देखील मोठ्या प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्ते मराठा मावळा संघटनेचे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले। आपल्याबरोबर काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा, काय सांगणार मनोज जरांगे पाटील हे शिवनेरीवर मुक्काम करून पुढे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत? कालपासून जरांगे पाटलांनी आंतरवली सराटीमधून प्रचंड संख्येनं मराठा समाजाला घेऊन मुंबईच्या दिशेकडे गेलेले आहेत। आणि मराठा मावळा संघटनेच्या बैठकीमध्ये काल ठरलेलं होतं की लाखोच्या संख्येनं जरांगे पाटलाच्या सोबत राहायचं। आणि मला वाटतं की बहुतेक 99% मराठा मावळा संघटनेचे कार्यकर्ते हे जरांगे पाटला सोबत गेलेले आहेत। उरलेले जे कार्यकर्ते आहेत ते माझ्यासोबत आणि दिवसभरात सगळे मुंबईला निघत आहेत। आणि मुंबईचा लढा हा आरपारचा लढा आहे, कारण महाराष्ट्रामध्ये तमाम मराठा समाजाला वाटतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, कारण ओबीसीला आरक्षण आहे, SC SC ला आरक्षण आहे आणि गरीब मराठीची परिस्थिती काय ओबीसीची मराठीची काही फरक नाही। असं असताना देखील मराठा आहे म्हणून त्याला सवलती नाकारणं हा मोठा अन्याय आहे। त्यामुळे गरीबातल्या गरीब मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे। त्यासाठी जरांगे पाटलांनी जो आंदोलन केलेलं आहे, जे काय लढा उभारलेला आहे, त्याला मराठा मावळा संघटनेचा संपूर्ण पाठिंबा असून महाराष्ट्रातले लाखो कार्यकर्ते हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कालपर्यंत परवानगी नव्हती, बरं तर आता त्यांच्या आंदोलनाला परवानगी मिळाली। त्यानंतर सरकारने सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी फक्त 5000 लोकांना घेऊनच आणि 1 दिवसाची तुम्हाला आंदोलनाची परवानगी दिली जाईल। कसं बघताय याकडे? नाही, 1 दिवसामध्ये हे आंदोलन संपण्यासारखं नाहीये। लाखो हजारो करोडो मराठी तिथे पोहोचणार आहेत आणि उद्यापर्यंत सगळे तिथे एकत्रित येणार आहेत। 1 दिवसात संपणार नाही, आरक्षण मिळाल्याशी कोणी मराठा वापस येणार नाही। मनोज दादा जरांगे पाटील यांनी देखील त्या 1 दिवसाच्या परवानगीचा निषेध व्यक्त केला। ही एका दिवसात संपणारी गोष्ट नाहीये। अगर फडणवीस साहेबाला एका दिवसात अगर ही गोष्ट संपवायची आहे तर आजच आरक्षणाचा तिढा काढा, आजच ही गोष्ट संपून जाईल। मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून परत येणार नाही। एक मराठा, संभाजीनगरच्या मराठा बांधवांच्या आपल्याला बघायला मिळतात। लढाई ही मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, अशी प्रतिक्रिया या आंदोलकांनी दिलेली आहे। NDTV मराठीसाठी मी सुमित पवार, छत्रपती संभाजीनगर। तर आता एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेणार आहे। जरांगे शिवनेरी किल्ल्यावरून खाली आल्यानंतर ही भेट होऊ शकते। दुपारी 2 वाजेच्या सुमारास शिष्टमंडळाची जरांगेंची भेट होणार आहे। सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंची भेट घेणार आहे, कारण मनोज जरांगे आता शिवनेरीवरून मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। ते मुंबईमध्ये येण्यापूर्वी सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करणार आहे। मोहसिन शेख या संदर्भातली माहिती देत आहेत। मोहसिन, तृप्ती, मनोज जरांगे यांना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी सरकारकडून आता हालचाली सुरू झाल्या आणि त्याचा पहिला टप्पा म्हणजे जरांगेंशी चर्चा करायचा, संवाद करायचा। आणि आज जरांगेंशी जी आहे तर यांची शिष्टमंडळाची सरकारची बैठक होणार आहे। आता या शिष्टमंडळाची बैठक कुठे होईल याबाबत खलबत सुरू आहे, याबाबत नियोजन सुरू आहे। मात्र जी प्राथमिक माहिती मिळते ती त्यानुसार पुढील 2-3 तासात म्हणजेच 2 वाजेच्या सुमारास जी आहे तर ही बैठक होण्याची शक्यता आहे। म्हणजेच मनोज जरांगे हे गडावरून खाली आल्यावर पुढे जेव्हा मुंबईकडे कूच करतील तर रस्त्यात कुठे ही भेट करायची या सगळ्या गोष्टींवर आता नियोजन सुरू आहे। मात्र आज 3 तासामध्ये मनोज जरांगे यांच्याशी शिष्टमंडळ चर्चा करणार आहे। सरकारची बाजू जी आहे तर ती या शिष्टमंडळाकडून सांगितली जाणार आहे। जरांगे यांच्या मागण्या काय आहेत त्या समजून घेतल्या जाणार आहे आणि सगळ्यात तांत्रिक बाबी असतील किंवा कायदेशीर बाबी आहे यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जे मुंबईकडे मनोज जरांगे यांची मोर्चा निघालाय त्याचा पहिल्या टप्प्यातली चर्चा आणि संवाद म्हणजेच सरकारशी संवाद हा आज पुढील 3 तासात पाहायला मिळणार आहे। मोहसिन, याआधी मनोज जरांगे यांची आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती 2दा सरकारनं भेट घेऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र ही चर्चा निष्फळ ठरलेली आहे। आता पुन्हा एकदा चर्चा केली जाते। या शिष्टमंडळात कोण कोण असणार आहे या संदर्भातली काही माहिती मिळते? जी जरांगेंनी भूमिका घेतली आहे की मी कोणत्याही खोलीमध्ये किंवा गाडीमध्ये असं बसून चर्चा करणार नाही, सर्वांसमोर ही सगळी चर्चा होईल। त्यामुळे ही चर्चा सार्वजनिकरित्या होणार आहे, माध्यमांसमोर होणार आहे, हे जवळपास निश्चित आहे। आता या शिष्टमंडळात सरकारकडून जी माहिती मिळते, विखे पाटील हे या शिष्टमंडळात असण्याची शक्यता आहे। ते मराठा समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी 2 दिवसापूर्वी आपण बघितलं तर फडणवीस असतील किंवा सरकारमधील अनेक नेते मंत्री असतील यांच्या सगळ्यांच्या बैठका झालेल्या आहे।
आणि त्यानंतर ही बैठक होते. त्यामुळे सरकारची भूमिका विखे पाटलांकडून जी आहे तर जरांगे यांच्या समोर मांडण्याची शक्यता आहे आणि जरांगे यांना कोणत्याही परिस्थितीत मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी त्यांचं मन परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न सरकारकडून केले जाणार आहे. त्यामुळे या सगळ्या प्रयत्नात सरकारला किती यश येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र मनोज जरांगे यांनी कोणत्याही परिस्थितीत आता आम्ही मुंबईकडे निघालोय, आज जागेवरच आम्हाला आदेश करा आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. सगळ्या या गोष्टी किचकट आहे तांत्रिक दृष्ट्या. त्यामुळे या सगळ्या चर्चेतून काय मार्ग निघतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र पुढील 3 तासात ही सगळी सरकार सोबत बैठक होण्याची शक्यता आहे. निश्चित महसून शिवनेरीवरती दर्शन घेतल्यानंतर मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघणार अशी अपेक्षा होती. मात्र आता जर 2 वाजता ही भेट होणार असेल तर त्यांची मुंबईकडे निघण्याची वेळ सुद्धा पुढे ढकलली जाऊ शकते. या संदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता.